नमस्कार मित्रांनो. बिंदोडचा बादशाह ज्याने मुंबई सलग 5 वर्ष गाजवली आणि गाजवतोय असा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर घाटावरती आलाय वाटतं अशी माहिती मिळते. बघूया, एलियन सुद्धा आलाय घाटावरती. आता सगळे म्हणतील की तुला अपडेट कशी काय मिळाली. मला जरा मथुर प्रेमी आपले जेवढे आहेत दोघा तिघांनी सांगितलं, आमच्या भागातील आहेत, त्यांनी सांगितलं की मथुर घाटावरती आलाय. तो कदाचित पळू पण शकतो, परंतु आज पळू शकतो का नाही हे मला माहीत नाही. कसं होते, लोकांच्या सांगण्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो. सांगण्यात आणि समोर बघण्यात जमीन आसमान फरक आहे. परंतु घाटावरती आलाय, मला दोघा तिघांनी सांगितले की मथुर जो आहे तो घाटावरती आलाय. आता कुणाकडे थांबलाय हे मला माहीत नाही. आणि जर कुणाला माहीत असेल तर सांगा, मी त्या ठिकाणी जातो आपल्या घाटावरती. कुठेकडे थांबतो, कुठे कुठे ठिकाण आहेत मथुरचे, म्हणजे ज्या ठिकाणी थांबतो मथुर ती सांगा. मी आज जातो त्या ठिकाणी, बघतो, बघूया काय होते. माहितीच काढून मग जातो. कसं होतंय, उगीच काही माहिती मिळाली तर, चुकीची माहिती मिळाली तर ते अवघड होऊन बसेल. परंतु मथुर आणि एलियन प्रथमच, एलियनचं जर आला असेल एलियन घाटावरती, तर त्याचं प्रथम खूप खूप स्वागत करतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे, हा एलियन अशी टक्कर दिली त्यानं त्या दिवशी बिनतोडला. ती म्हणतात की जिंकलेल्यापेक्षा हारणाऱ्याची तारीफ होती, आणि त्या हारणाऱ्याची एलियन हारला. पण तो हारला, पण त्याची चर्चा झाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये. झाली तर झालीच म्हणावं लागेल. अपराजित गाडीला रोखणारच होता तो, परंतु काही लोक होती, त्यांनी त्याला दगड मारले, झेंडे नाचवले पुढं असं. त्याच्यामुळे थोडासा बिचकला तो. त्याच्यामुळे थोडासा लव असू द्या, शेवटी खेळ आहे, खेळ तो शेवटी. तो पण एक नंदीचा आहे, आणि ज्याने असं कृत्य केलं असेल त्याला शिक्षा त्याची मिळेल आज नाही उद्या. परंतु जर एलियन 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये जर पळाला तर तो मोठ्याच नियोजनामध्ये असेल. राहुल दादांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आहे आणि टॉपलाच राहणार, कारण की त्यांची दावण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय आहे. आणि त्यांचा एक लाडका मथुर 1001, जसा बकासूरचा फॅन बेस आहे तसा मथुरचाही फॅन बेस आहे. तुम्ही बघितलं, मी पुशेगावच्या मैदानामध्ये होतो. बकासूरचे सुद्धा पब्लिक बघितले मी, आणि मथुरचे सुद्धा पब्लिक बघितले मी. खरंच तेवढेच, जेवढे बकासूरच्या मागे होते तेवढेच मथुरच्या सुद्धा मागे होते. आणि ज्यावेळेस सेमी काढला होता मथुरने, बाप रे बाप, काय पब्लिक होतं, उभं राहायला जागा नव्हतं. म्हणजे बघा, एवढं मोठं एक यश मिळवलेलं आहे या मथुरने, राहुल दादांनी. म्हणजे राहुल दादा जर असते तर त्याच्यापेक्षा दुप्पट पब्लिक असतं. परंतु ज्यावेळेस त्याला मुंबईमध्ये एवढं प्रेम मिळतं, परंतु त्याच्यापेक्षा डबल इकडे घाटावरती प्रेम मिळतं या मथुरला. मथुरबद्दल खरंच कुणाकडे अपडेट असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की मथुर या ठिकाणी थांबलेला आहे. जर नसेल तर तसंही सांगा की बाबांनो, मथुर मुंबईमध्येच आहे. परंतु काय होते, फक्त माझं काम होतं, मला काय दोघं तिघं मला म्हणाले की एखाद्या वेळेस आजसुद्धा पळू शकेल मथुर, परंतु चिठ्ठी वगैरे काय निघाली नाही, काय नाही, त्याच्यामुळे काय बोलू शकत नाही. मी लाईव्ह लॉटसुद्धा बघितले नाहीत, त्याच्यामुळे मी बकासूरचं मला फक्त अपडेट आली की असं-असं, म्हणजे मला अपडेट येते माझ्या मोबाईलवरती. मला मेसेज करतात लोक की आज पळणार आहे, ह्याच्यासोबत पळणार आहे, त्या गटात पळणार आहे, म्हणून म्हटलं मी त्या व्हिडिओ बनवला सकाळी. परंतु बघूया, जर आज मथुर जर पळाला तर बघूया काय होतंय. पण मला नाही वाटत शक्यतो पळेल म्हणून. घाटावरती आलाय हेच आपल्यासाठी चांगलं आहे. बघूया, मथुर जर घाटावरती आला असेल तर मी 100% तिथं जाईन. त्या ठिकाणी इंटरव्ह्यू नाही व्हायचा, कारण की राहुल दादा नसतील इथं. ज्यांच्याकडे असेल त्यांना बघूया, दिला तर दिला इंटरव्ह्यू, तर नाही तर नाही. बघूया आता राहुल दादा कुठे असतील, इथं नसतील मला वाटते. ते देवाला वगैरे गेले असतील असं मला सांगतायत की मथुर या ठिकाणी आलाय घाटावरती. राहुल दादा त्यांच्या देवाला गेलेले आहेत. बघूया आता काय शेवटी काय खबर खरी काय खोटी काय पण माहीत नाही. परंतु बघूया, शहानिशा करूया. जर आला असेल मथुर तर 100% तिथे जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला तिथला मथुरचा इंटरव्ह्यू घेऊन, मथुरच्या जे नियोजन करतील त्या ठिकाणी ज्यावेळेस जिथं घाटावरती ज्यांच्याकडे आलाय त्यांची मुलाखत घेण्याचा छोटासा प्रयत्न करेन. परंतु कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आलाय का नाही मथुर. परंतु मला तर असं वाटतंय की त्यांनी सांगितलेलं आहे, एवढ्या कॉन्फिडन्सनं सांगतायत म्हटल्यानंतर आला असेल सुद्धा. परंतु बॅनल वगैरे काय पडला नाही. बॅनल जर पडला असता किंवा स्टेटससुद्धा दिसतो. परंतु बघूया, शेवटी मथुरला खरंच लय लोक मानतात. आपल्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये खूप प्रेम करतात. तो खरंच एक 3 फेऱ्याचा खरंच बादशाह आहे तर हायच. बिंदोडचा बादशाह आहे तर हायच. एवढं पब्लिक खरंच लय प्रेम करतं मथुरला, आणि मथुरला मिस करतं इकडं. आणि मथुरशिवाय खरंच बकासूरशिवाय शर्यतीला मजा येत नाही. बघूया कसं नियोजन होतंय. बकासूर आज पळतोय,
त्याचा आनंद घ्या. त्या ठिकाणी STC लाईव्हवरती दुसऱ्या गटात पळणार आहे. आणि आज मथुरचं नियोजन कसं आहे, काय आहे, जर आलाय काय नाही कमेंट्स बॉक्समध्ये परत एकदा सांगा. धन्यवाद.